नमस्कार. रामभान यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, माढा विधानसभा मतदारसंघातील आज जो नवीन एक ट्विस्ट घडला आहे त्यावर आपण या ठिकाणी तातडीनं म्हणण्यापेक्षा ते एक विश्लेषण घेण्यासाठी आज या ठिकाणी हा व्हिडिओ करतोय. माढा मतदारसंघातील बबनदादा विरोधक जे एक 5-6 जण होते त्याच्यामधले महत्त्वाचे विरोधक शिवाजी नाना कांबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज आमदारकीमधला पाठीमागे घेतला. खरं तर हा अर्ज घेताना एक अनेक गोष्ट झाली की गेल्या 15 वर्षापूर्वी बबनदादा शिंदे यांच्याशी मतभेद होऊन जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीमध्ये शिवाजी नाना कांबळे यांनी बबनदादाशी फारकत घेऊन वेगळे झालेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना त्याच्यातून पराभव पत्करावा लागला होता. आणि एवढं मोठं वादंग आणि वाद निर्माण झाल्यानंतर शिवाजी नाना कांबळे हे 2 वेळा विधानसभेसाठी लढण्यासाठी उभारले, परंतु दोन्हीही वेळी त्यांनी माघारी घेतली. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे, कारण यावेळी बबनदादाजी चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे त्यांच्याबरोबर अर्ज पाठीमागं घेताना उपस्थित होते आणि हे सगळं काही बरंच काही बोलून गेले. ही उपस्थिती खूप महत्त्वाची होती आणि ही उपस्थिती ही दोघांच्या मधली ज्या अनेक चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त करण्यासाठी योग्य ठरली किंवा चुका झालेल्या दुरुस्त करून ही नवीन जोडगोळी आता पुढे निघालेली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. एक मास लीडर म्हणून त्यांची ओळख ही माढा तालुक्यातील मोडणीम भागामध्ये आहे. त्यांचा मूळ जे आहे शिवाजी नाना कांबळेंचा हा अरणभेंड, त्याचबरोबर मोडणीम, ढेकळेवाडी भागामध्ये प्रभाव जास्त आहे आणि हा प्रभाव असल्यामुळे त्या प्रभाव एरियामध्ये त्यांनी जिल्हा परिषद गट खूप चांगला बांधलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांची जवळपास 15 ते 20 हजार मताचा गट्टा हा नक्कीच त्यांच्या पाठीशी नेहमी राहतो. शिवाजी नाना कांबळे आणि भारत आबा शिंदे या दोघं परंपरागत विरोधक. कधी भारत आबा शिंदे बबनदादांच्या बरोबर होते तर कधी शिवाजी नाना कांबळे बबनदादांच्या बरोबर होते. काही वेळा दोघंही बरोबर होते. कधी दोघं मोहिते पाटलांकडे, कधी विरोधात, अशी ही भूमिका राहिली. पण आज ऐनवेळी मोहिते पाटलांच्या विरोधातली भूमिका घेऊन त्यांनी आपला अर्ज बबनदादा शिंदेचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या सोबत जाऊन पाठीमागे घेतला आणि बबनदादांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय असं समजतंय. जर बबनदादांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेता असेल तर बबनदादांनी पाठीमागे केलेली चूक आज दुरुस्ती केली अशीच म्हणावी लागेल. आणि ही चूक दुरुस्ती केल्यानंतर 15 ते 20 हजार मताचा फरक हा नक्कीच उद्याच्या बबनदादांच्या मतामध्ये फरक पडतोय. आणि मग खरं तर इथं निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी जी 40-42 हजाराचं मोहिते पाटलांना तुतारीमध्ये लीड मिळालं होतं ते लीड आता कुठेतरी तुटलंय आणि त्याची बेरीज, जमा बेरीज ही बबनदादांनी केलेली दिसते. आणि त्याचबरोबर हा झटका हा अभिजित पाटलांनाही बसणार आहे. मोहिते पाटलांनी एवढी निष्काळजी भूमिका का घेतली समजून नाही, परंतु ही भूमिका घेताना त्यांनी एक गोष्ट आहे की एक मास लीडर त्यांच्याबरोबरचा गमावला. जिल्हा परिषदेमध्ये 10-15 वर्षे काम करणारा एक झंझावाती कार्यकर्ता आज मोहिते पाटलांच्या बाजूला गेला. ही एक सगळ्यात मोठी तोट्याची बाजू ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये घडती. आणि एक मास लीडर म्हणजे ज्याच्या जाण्यामुळं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फरक पडणार आहे आणि विधानसभेच्या आमदारामध्येही मोठा फरक पडणार आहे. ते आमदार होऊ शकले नाहीत पण ते आमदार मात्र नक्की बनवू शकतात अशी परिस्थिती असलेली ही एक आसामी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी नानांच्या जाण्यामुळं एक धीर गंभीर कर्तृत्व संपन्न माणूस बबनदादांना मिळाला. आक्रमक चेहरा बबनदादांना मिळाला आणि ह्या आक्रमक चेहऱ्याच्या जीवावर उद्याची निवडणूक ही यशस्वीतेकडे जाते की काय अशी परिस्थिती आहे. उद्याच्या काळात लोक ह्या निवडणुकीकडे शिवाजी नानांच्या जाण्यानं काय होईल हे बघत असताना नक्कीच याचा फायदा बबनदादांना होणार आहे. पण हे कसं मोहिते पाटील हे डॅमेज कंट्रोल कसं करतायत हेही खूप महत्त्वाचं आहे. कारण मोहिते पाटलांनी ह्यांना थांबवणं खूप महत्त्वाचं होतं पण मोहिते पाटलांनी ती गोष्ट केलेली इथं दिसत नाही. आणि त्याचबरोबर अभिजित पाटलांनीही ही गोष्ट हलक्यात घेतलेली आहे असं एक गणित दिसतंय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पॉकेटमधून अभिजित आबा पाटलांना जी मतदान मिळणार होतं त्या पॉकेटमधले दोन्ही उमेदवार हे या ठिकाणी बबनदादांना सोयीचे झालेले आहेत. म्हणजेच एक माड्यामधून मिनलताईसाठी हे माडा भागातून प्रतिनिधित्व करतायत. त्यांचंही 2-3 जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी प्रभाव आहे. त्यांचे सासरे हे त्या ठिकाणचे माजी आमदार आहेत आणि मिनलताईसाठी ह्या नगराध्यक्ष होत्या. त्याही ठिकाणचा फरक की ज्या ठिकाणावरून अभिजित आबांना कुठेतरी बबनदादा विरोधक म्हणून मतदान मिळणार होतं
ते कुठेतरी थांबलं. आणि त्याचबरोबर माडा भागामधले म्हणजे मोडणीम भागामध्ये जो बबनदादा विरोधक हा म्हणून एक या ठिकाणी बदलला गेला आणि तो एकदम समर्थकामध्ये म्हणजे भारत आबा शिंदे आणि शिवाजी नाना शिंदे हे दोघं जर एकत्र आले तर तिथं मतदान हे विरोधकाला शून्य होतंय. कारण या दोघांच्या भोवती या ठिकाणी खूप मोठा ट्रस्ट लोक मतदारांचा आहे आणि तो जर एकत्र आला तर उद्याच्या काळात बऱ्यापैकी फरक पडू शकतो हे बबनदादांना जाणीव आहे. आणि त्याचमुळे त्यांनी गेल्या 15 वर्षापूर्वी झालेली चूक दुरुस्त केली आणि आज त्या दोघांनाही एकत्र घेऊन मुलाच्या आमदारकीसाठी किंवा स्वतःच्याकडे कुटुंबाकडे आमदारकी ठेवण्यासाठी त्यांनी कसोशीनं प्रयत्न केलेला दिसतोय. यामध्ये खूप मोठी तडजोडही झालेली असू शकते, परंतु ती तडजोड आज पाहण्यापेक्षा त्यांनी राजकारणामध्ये खूप यशस्वीपणे पुढचं पाऊल टाकले असं म्हणावे लागेल. आणि उद्याच्या काळात या ठिकाणचे किंगमेकर हे शिवाजी नाना कांबळे हे नक्कीच असणार आहेत. परंतु एका बाजूला मोहिते पाटील आणि अभिजित आबा पाटील यांना धोबी पछाड बसली आणि त्याचबरोबर बबनदादांना याचा फायदा नक्कीच झालेला आहे. मग माढा मतदारसंघामध्ये या गोष्टीचा जर विचार केला तर माढा मतदारसंघामध्ये संपूर्ण माढा भागामध्ये मग माढ्याच्या पश्चिम भागामधून म्हणजे आधी टेंभुर्णी पासूनचा संपूर्ण एरिया या भागामध्ये आता एकमेव बेंबळे या गावामध्येच क्रांतिकारी गावामध्ये विरोधक राहिले अथवा पूर्ण तालुका हा बबनदादांनी जवळपास एक केला. आणि जे मिळालेलं 42,000चं लीड आहे हे जवळपास बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचा प्रयत्न या त्यांच्या तडजोडीतून दिसून येतोय. आणि बऱ्यापैकी समविचारी जे विरोधक होते बबनदादाचे ते सगळे शांत करण्यामध्ये आज बबनदादा यशस्वी झालेत. आणि जो विरोधक शांत होणार नाही असं वाटत होतं तोही विरोधक आज शांत झालाय. एक अघटित नक्कीच या ठिकाणी घडले. बऱ्याचपैकी विधानसभा मतदारसंघामध्ये माड्यामध्येही जसे पंढरपूरमध्ये असतील किंवा सोलापूर जिल्ह्यामधल्या ज्या ज्या ठिकाणच्या लढती ह्या वेगवेगळ्या अंगानं कंगोरे घेत असताना माड्याची विधानसभा निवडणूक ही मात्र मोठ्या प्रमाणामध्ये कंगोरे घेते, बदल घडवते. आणि त्याचमुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे की शिवाजी नाना कांबळेंचं अर्ज काढून घेणं हे नक्की कोणाच्या फायद्याचं आणि कोणाच्या तोट्याचं हे उद्याच्या काळात पाहणं औत्सुक्याचं ठरेल. वेळोवेळी आपण यावर चर्चा करतच राहूया. नमस्कार.